धन्यवाद ओमकार पाटील. सामन्याला होते सुरुवात. पूल बी मधली पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच. पहिल्या फेरीतील त्यानंतर लॉट्स केले जातील. मग अजून एक मॅच होईल. त्यानंतर टॉप 4 साठी उपउपांत्य फेरीची लढत होणार आहे. सामना कोणात आहे तर मॅच जय हनुमान आयरे 11 विपक्ष दिविज 11 विजय स्टार या संघामध्ये. दिविज त्यांच्या नावामध्ये सामील झालाय आणि विजय त्यांनी मिळवलाय. बॅटिंग साठी ऋषी आणि सनी या दोन्ही भावंडांनी नक्कीच या संघाचा विचार केला तर या दोन्ही भावंडांचा उल्लेख करणं देखील तेवढाच गरजेचं आहे. सनी आणि ऋषी गोलंदाजी करतात, बॅटिंग देखील तेवढीच चांगली करतात. आव्हान आता मोठं असणार आहे कारण समोर देखील चांगला संघ आहे. दोन्ही टीमचे 12th मॅन आलेत. पाच षटकांची मॅच असणार आहे. पहिले षटक पॉवर प्ले. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू आपण 15 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि चौथं षटक देखील पॉवर प्लेचं असणार आहे ज्यामध्ये 3 खेळाडू 15 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण तैनात करू शकता. पहिला चेंडू आणि बघा अजून एक नियम असणार आहे की आपल्याला 4 षटकं हे 16 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपण 1 खेळाडू अतिरिक्त 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला तैनात करावा लागेल आणि 5 षटकं आपल्याला 20 मिनिटाच्या आत कंप्लीट करायच्यात. गोलंदाजी करत असलेला संघ त्यासाठी ही माहिती. जय हनुमान आयरे 11 हा संघ. गोलंदाजी मार्कवरती पहिला षटक घेऊन श्रेयस येतोय. पहिलं षटक घेऊन फेस करेल सनी. पहिला चेंडू सनी यांची साथ देण्यासाठी ऋषी. टायमर देखील स्टार्ट झालाय. पहिला चेंडू वरती स्वीप केलाय आणि जिथे हा सामना जिथे मॅचेस संपवल्या होत्या जिथे मागचा खेळ संपवला होता तिथूनच ही सुरुवात केली आहे दिग्विजय विजय स्टार या संघाने. सनीने देखील पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतायत. डीजे येस डेन केबल वरती देखील आपण ह्या सामने एन्जॉय करू शकतात. दिलीप भगत आणि चंदन भगत यांचा देखील धन्यवाद. यावेळी देखील रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. नौशांगीला फेकी केली आहे पण वेग बघा किती प्रचंड आहे. कॉलिंग बघा किती चांगली या दोन्ही खेळाडूंमध्ये. खूप चांगली कॉलिंग. अगदी डोळ्याची पापणी लावायच्या अगोदर तो डिसिजन घेणं गरजेचं असतो मैदानामध्ये की आपण किती लवकर तो डिसिजन घेताय, कसं रिॲक्ट करताय, कसं रिस्पॉन्ड करताय. आपल्या साथीला रिस्पॉन्ड केलाय आणि 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे. त्या एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 5 धावा धावफलकावरती आणि नक्कीच स्टॉपवॉच देखील चालू झाले. दोन्ही टीमचे 12th मॅन देखील आमच्या मागे बसले. ते देखील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील लक्ष द्या. धावफलकावरती 5 आहेत. 2 चेंडूचा खेळ झाला. 4 चेंडूचा खेळ पॉवर प्ले मध्ये शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती श्रेयस फेस करेल ऋषी. पहिला चेंडू फेस करत असताना मॅच मधला यावेळी पहिला चेंडू स्क्वेअर फेकतोय वाईट स्वरूपाने. नक्कीच अवंतर स्वरूपाने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील पूल बी ची पहिल्या फेरीची ही शेवटची मॅच. त्यानंतर उपउपांत्य फेरीला प्री क्वार्टर्सला सुरुवात होईल. यावेळी देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचे सलग 2 चेंडूंवरती 2 व्हाईट बॉल इथे आल्यात आणि त्या दोन्ही व्हाईट बॉलच्या साहाय्याने दोन्ही एक्स्ट्राच्या साहाय्याने धावफलक पुढे 7 धावा धावफलकावरती. एकही गडीबाद झालेला नाहीये. दिविज 11 विजय स्टार असा हा संघ बॅटिंग करत असताना यावेळी हलक्या हाताने फ्लिक ऑफ द रेस्ट गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय. चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेच्या पार. चौकार येतोय ऋषीच्या बॅटमधून. गोलंदाज देखील सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटके बघायला मिळतात.
और बॅकस्ट्रोक्स बघायला मिळत आहेत. यावेळी बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न, पण योग्य त्या वेळेवरती आपला शॉट स्वतःवरती संयम ठेवला, त्या फटक्यावरती संयम ठेवला, म्हणजेच अतिरिक्त स्वरूपाची अजून एक धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 12 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी पुन्हा एकदा फ्लिक करायचा प्रयत्न, यष्टांच्या मागे यष्टी रक्षकाने काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. या स्पर्धेमधील आतापर्यंतची सर्वात चांगली कॅच म्हणून उल्लेख करणं गरजेचं आहे. खूप चांगलाच काय कॅच इथे पकडलाय आणि एक मोठा बॅटर इथे बाद होतोय. ऋषी आता तंबूच्या अष्टला परत जातोय. डीजे ते यष्टी रक्षकाच्या खात्यामध्ये खूप चांगला झेल टिपलाय. डाऊन द लेग खूप चांगला झेल. यावेळी सुशांत आलाय, पहिला चेंडू खेळलाय, पहिल्या चेंडू वरती स्विच हिटचा नजराना आपल्याला दाखवत असताना व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय आणि काय फटकेबाजी बघायला मिळते. 16 धावा फलकावरती आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 16 धावा झाल्यात, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. यावेळी यस चेक, नक्कीच चेक देखील करू शकतात गोलंदाज. तो देखील शेवटच्या चेंडूवरती चेक केलाय. 16 धावा फलकावरती, शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी देखील पुन्हा एकदा सूपचा चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक धाव नक्कीच मिळणार आहे. बघा, संयम ठेवणं तेवढंच गरजेचं आहे, चांगल्या चेंडूंना सन्मान देणं तेवढं गरजेचं आहे. धावा फलकावरती 17 धावा आहेत एका गडीच्या मोबदल्यात. दिविज 11 विजय स्टार हा संघ आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे आणि या संघाचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. या सीझन मधली ही चौथी त्यांची मॅच, म्हणजे चौथी त्यांचं टुर्नामेंट आहे. त्यामधील 3 पारितोषिक त्यांनी मिळवल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम येत आहेत. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 विकेट डाऊन. 17 धावा फलकावरती. दिविज 11 विजय स्टार संघ फाईट करतोय. जय हनुमान आयरे 11, जय हनुमान आयरे 11 देखील एक चांगला संघ, चांगल्या संघाची बांधणी इथे केली आहे. झेल देखील तेवढाच चांगला टिपला होता यष्टी रक्षकाने. कोविन यांनी तो झेल टिपला होता आणि आता पॉइंट रिजन वरती म्हणजे नक्कीच क्षेत्ररक्षण खुललंय. पॉवर प्ले संपलाय. 6 खेळाडू आता त्या 15 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करू शकतात. त्या 6 खेळाडूंचा जर उल्लेख केला तर प्रथमच आपल्याला डीप फाईन लेग बघायला मिळतोय. डीप आपल्याला थर्डमॅन बघायला मिळतोय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर देखील आहे. एक वेगळी शैली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम आल्यात. बघत कशी गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. पहिला चेंडू चक्री शैलीची गोलंदाजी आहे. नक्कीच आज आपण उल्लेख केला होता की 2 खेळाडू जे 30 यार्ड 15 यार्डच्या बाहेर आहेत. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. थर्डमॅन आणि फाईन लेग हे दोन्ही येस वाईट बॉल आहे. चक्री शैलीची गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी इथे होत्या. वेग प्रचंड गोलंदाजाकडे. दिशा आहे का, दिशेवरती नियंत्रण असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. यावेळी अगदी बॅटचा फेज ओपन केला आणि स्क्वेअर लेग वरती 1 धाव नक्कीच वसूल करणार आहेत. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. 19 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू इथे झाला. अजूनही 5 चेंडू गोलंदाजाला फेकायचे आहेत. या षटकामध्ये अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी इथे करतोय गोलंदाज शुभम. बघा, खूप चांगली गोलंदाजी. चक्री शैलीची गोलंदाज नेहमी जाणलं जातात आपल्या गतीसाठी. गतीवरती इथे स्वार झालाय. चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू इथे सांगता होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती
राईट राऊंड विकेटनी शुभम तैनात झालाय. चांगला चेंडू हाताळलाय. मागचा चेंडू अगदी गतिशील झालाय. वेग प्रचंड गोलंदाजाकडे. वेगेवरती स्वार होऊन तो चेंडू फेकला होता. सनी स्ट्रायकिंग एंडला. यावेळी फुल टॉस आहे पण फटका फसलाय. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये आणि एंडरम क्रिकेटमध्ये एलिव्हेशनला जागा नाहीये. इथे बॅटर आउट होणार आहे. अजून एक मोठा झटका लागतोय. दिविज 11 मोठा गाव या संघ विजय स्टार या संघाला. चांगला कमबॅक केलाय. अगदी पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू स्वर होता पण त्यानंतर गोलंदाजांनी खूप चांगला कमबॅक केला. आणि आपण देखील चर्चा केली होती की हा प्रथम गोलंदाज आहे ज्यावरती थर्डमॅन आहे, ज्यावरती फाईन लेग आहे. ते दोन्ही 30 सर्कलच्या बाहेर आहे. त्याच्या मागचं कारण गोलंदाजाकडे वेग प्रचंड आहे. वेगेवरती स्वार इथे झालाय. चांगली गोलंदाजी करतोय. 2 विकेट्स खूप मौल्यवान विकेट्स मिळवून दिलेत आपल्या टीम्सला. पवन येतो आता बॅटिंगसाठी. यावेळी देखील हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवले. धावचीची देखील शक्यता असणार आहे पण यष्टांच्या मागे राहणं गरजेचं होतं. यशांच्या मागे राहिलेले नाहीयेत. एक धाव इथे देखील मिळणार आहे. थोडीशी संयमी आता सुरुवात. 20 धावा धावफलकावरती. दुसरा षटक मार्गस्थ. शुभम गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामध्ये पण आता आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. जर विजय स्टार संघाचा विचार केला तर सुशांत याचा देखील उल्लेख करणं तेवढाच गरजेचं आहे. 360 डिग्री बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा हा खेळाडू आहे. वेळेची अवधी 9 मिनिटं आणि 40 सेकंद इथे झालेत. 9 मिनिटं 40 सेकंद. दुसरं षटक फक्त मार्गस्थ आहे. थोडंसं स्पीड अप करण्याची आवश्यकता आहे जयनुमान आयरे 11 या संघाला. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील लोअर फुल टॉस होता. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. एक ज्युसी फुल टॉस होता. जाळ्यामध्ये अडकवणारा हा चेंडू होता. जाळ्यात अडकवलाय आणि सुशांत देखील इथे बाद झालाय. अजून एक मोठा झटका लागतोय दिविज 11 विजय स्टार या संघाला. येस डीजे. सुरेख गोलंदाजी केली शुभमने देखील. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केल्या. प्रशांत आलेत टीमचे कॅप्टन. पहिला चेंडू अगदी पायावरती आदळतोय. थर्डमॅन फाईन लेग वरती खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक धाव नक्कीच इथे मिळणार आहे. ती देखील धाव पायाला लेग बाय स्वरूपाने मिळणार आहे. धन्यवाद पंच. लेग बाय स्वरूपाची धाव. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद. दिविज 11 विजय स्टार हा संघ. आणि नेहमी असं म्हटलं जातं की जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा प्रशांत येतात चांगली बॅटिंग करतात. पवन येतात चांगली बॅटिंग करतात. कारण वरून सनी असेल, सनीची साथ द्यायला ऋषी असेल, हे दोन्ही बाद झाले. त्यानंतर सुशांतने देखील एक चौकार मारला, तो देखील बाद झालाय. आता संपूर्ण धोरा ही खांद्यावरती पवनला आणि प्रशांत यांना घ्यावी लागणार आहे. कारण अजूनही एक पॉवर प्लेचा षटक शिल्लक आहे. फक्त 2 षटकांचा खेळ झाला. 21 धावा आहेत. रन्स चांगले धाव फलकावरती पण इथून विकेट्स ठेवणं गरजेचं आहे. 4 मिनिटांमध्ये 2 षटकं फेकायच्यात. जयनुमान आयरी 11 अन्यथा एक खेळाडू अतिरिक्त आपल्याला आतमध्ये तैनात करावा लागेल याची देखील आपण नोंद करा. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज साहिल आलाय. हा देखील गोलंदाज राईट राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळी पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा असणार आहे. व्हाईट बॉल इथे देखील मिळेल. 22 धावा धावफलकावरती. धावा नक्कीच चांगल्यात. विजय स्टार संघाचा विचार केला तर पण थोडंसं संयम ठेवणं, थोडंसं चांगली बॅटिंग करणं, पार्टनरशिप बनवणं इथून गरजेचं असणार आहे. यावेळी फटका फसलाय. अजून एक बॅटर आउट होतोय आणि तो देखील जाळ्यात अडकतोय. साहिलच्या अजून एक मोठा झटका लागतोय दिविज 11 विजय स्टार संघाला.
स्पीडअप करा, बॅटर आलेत मैदानात. जय हनुमान आयरे 11 आपल्याला विनंती असेल थोडासा वेळेची अवधी आहे त्याचं पालन करणं गरजेचं आहे. बॅटर मैदानात आलेत प्रतीक शेट्टी जे आपल्या गोलंदाजीसाठी देखील जाणल्या जातात. आज आवश्यकता त्यांच्या बॅटिंगची असणार आहे. आपण नुकताच उल्लेख केला होता संयम ठेवणं गरजेचं होता, संयम ठेवला नव्हता. कॅप्टन देखील आउट झालेत. आता जबाबदारी पवनवरती आणि शेट्टी यांच्यावरती असणार आहे. यावेळी कट करायचा प्रयत्न केला, हलकीशी बॅटची कडा, थोडेसे थांबले देखील होते पण पवनचा चांगला कॉल. जर पवन देखील तिथे थांबले असते तर विकेट नक्कीच मिळाली असती. जय हनुमान आयरे 11 हा संघ चांगली कामगिरी करतोय, धावा नक्कीच दिलात पण विकेट्स त्यांना मिळालेत. चांगले बॅटर्स आता तंबूच्या आश्रयमध्ये परत आहेत. इथून कमबॅक करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. डॉट चेंडू फेका, चांगली गोलंदाजी करा, थोडंसं प्रेशर क्रिएट करा आणि त्या दडपणाखाली जर एखादी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर अजून एक बॅटर आपण आउट होऊ शकतो. आणि तिथेच आपण जर विजय स्टार संघाचा विचार केला, दिविज 11 विजय स्टार संघ, तर थोडासा संयम ठेवणं गरजेचं. इथून एकेरी दुहेरी धावा घ्या, सिंगल्स डबल्स. यावेळी हा चेंडू देखील स्क्वेअर असणार आहे. व्हाईट बॉल आलाय म्हणजेच धावा येतात. धावा झाल्या धावफलकावरती, 24 धावा झाल्या धावफलकावरती. तिसरा षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी स्विच हिट केलाय आणि अजून एक बॅटर बाद झालाय. पुन्हा एकदा संयमावरती ताबू ठेवू शकलेला नाहीये, संयम ठेवू शकलेला नाहीये, एलिव्हेशनला कंट्रोल झालेलं नाहीये. पवन देखील बाद झाल्यात. धावा आहेत धावफलकावरती 24 आणि विकेट्स गेल्यात. 5 विकेट इथे गेल्यात. दिविज 11 विजय स्टार या संघाच्या 5 विकेट्स गेल्या, 24 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये ट्विस्ट बघायला मिळतंय का? ज्या संघाने नक्कीच आपल्याला डॉमिनेट कसं करतात हे दाखवून दिलं होतं. 3 चेंडूचा खेळ झालाय सर, 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुष्कर येतात बॅटिंगसाठी आणि खूप कमी वेळेस आपण दिविज 11 विजय स्टार संघाकडून या बॅटर्सला बॅटिंग करताना बघायला मिळतं आपल्याला, कारण की अगदी वरती आलेलं ऋषी, सनी, सुशांत, पवन यांच्यापर्यंत बॅटिंग असते. त्यानंतर चांगली बॅटिंग त्यांच्याकडून होते पण इथून खूप चांगलं कमबॅक, खूप चांगली बॉलिंग झाली आहे. हा चेंडू देखील वाईड असणार आहे. धावा येणं थांबत नाहीये, धावा वारंवार येतात पण विकेट्स देखील तेवढंच वारंवार जातात. खूप चांगला कॉन्टॅक्ट, खूप चांगली बॅटल बघायला मिळते. 3 चेंडू 25 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने यावेळी चेंडूला ड्रिल केला होता, मारायचा होता ऑन रिजनला. चेंडू गेला लॉंग ऑफ वरती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. झेलची इथे देखील शक्यता होती, म्हणजे गोलंदाजी सुदृढ होत्या, खूप चांगली गोलंदाजी होते. जय हनुमान आयरे 11 या संघाची 26 धावा धावफलकावरती आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चला थोडंसं वेळेचं पालन करा. नेक्स्ट बॉल. यावेळी बॅकफुटला गेलेत, हलक्या हाताने चेंडूला फक्त फ्लिक केलाय. काव कॉर्नर वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिड विकेट काव कॉर्नरच्या मध्ये खेळाडू तैनात आहे. एक धाव आली आहे. असंच क्रिकेट खेळत राहणं गरजेचं आहे. 5 चेंडू 27 धावा, 5 गडी बाद. दिविज 11 विजय स्टार संघ पुढे सरसावल्यात. बिगेचा प्रयत्न केला होता, षटकावर वरती चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग झाली आहे. षटक इथून संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 28 आहेत. बघा 3 षटकांचा खेळ झालाय आणि 16 मिनिटं 20 सेकंदांचा अवधी देखील झालाय. पंच आता आपण डिसाईड करा, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे ज्यामध्ये 3 खेळाडू बाहेर आपण ठेवू शकतो पण वेळेची अवधी ओलांडली आहे. कारण 3 षटकांसाठी जवळपास 16 मिनिटं आणि 30 सेकंदाची अवधी घेतली आहे. पण हे पॉवर प्लेचं षटक असणार ज्यात 3 खेळाडू आपण 38च्या बाहेर तैनात करू शकतो. तर पुढच्या षटकाला घेऊयात का? पंचांशी विचार विनिमय आपण करा आणि त्यानंतर काय तो डिसिजन सांगा. अजून एक घे ना बाटली पाण्याची. येस पंच, काय डिसिजन असणार आहे? ओके चला तर मग तेच डिसिजन आहे की 5व्या षटकाला आपण एक आतमध्ये घ्या. या षटकामध्ये आपण 3 खेळाडू बाहेर तैनात करू शकता. 3 खेळाडू बाहेर तैनात करू शकता आपण. जे सर्कल आहे 15 यार्ड सर्कलचं, त्याच्या बाहेर आपण 3 खेळाडू तैनात करू शकता.
पॉवर प्लेचं षटक ज्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय शुभमला पुन्हा एकदा रन मशीन. 4 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या होत्या मागच्याच षटकामध्ये, ज्यात 2 स्क्वेअर चेंडू देखील होते. आता पण आव्हान वेगळं असणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. पहिला चेंडूवरती स्वीप केलाय आणि स्वीपच्या माध्यमातून हा चौकार येतोय. या षटकाची वाट पाहत होता संपूर्ण विजय स्टार संघ. त्यांना माहित आहे आपण अजूनही टार्गेट करू शकतो पॉवर प्लेच्या षटकाला टार्गेट करू शकतो, कारण त्या षटकामध्ये 15 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू असतात. तर आपण गॅप मध्ये चेंडू जरी ढकलला तरी देखील चौकार आणू शकतोय. धाव फलकावरती आहेत 32 धाव फलकावरती आहेत. 32 32 धावा, 5 विकेट्स नक्कीच गेल्यात दिवेश 11 विजय स्टार संघाच्या. 5 विकेट डाऊन तरी देखील 32 धाव फलकावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे जे म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शुभम गोलंदाजी मार्कवरती. चला भरपूर वेळ आपण घेतलाय, विनंती असेल आपल्याला थोडस सहकार्य करा. जय हनुमान आयरे 11 संघ यावेळी पुन्हा एकदा स्वीप केलाय, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे कारण बघा खेळाडू इथे जो तैनात केला होता तो अगोदर स्क्वेअर लेग वरती होता, त्या खेळाडूला आता डीप मिड विकेट वरती आणलं होतं आणि इथे प्रयत्न काय केला होता, प्रतीक यांनी प्रयत्न केला होता स्क्वेअर लेगला टार्गेट करायचा, पण व्यवस्थित चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. इथे देखील 1 धाव मिळणार आहे. एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावतोय. धावा झाला धावफलकावरती 33 धावा आणि अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची ही मॅच आहे ज्यात खूप महत्वाचे 4 चेंडू आता शुभम फेकणार आहे कारण पॉवर प्लेचं षटक हे शिल्लक आहे. सुरू आहे पॉवर प्लेचे हे 4 चेंडू फेस करण्यासाठी. पुष्कर आहे, पुष्करने हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. खूप चांगलं कार्य करतोय. नो चेंडू असणार आहे. नो +1 2 धावा इथे मिळतील. 2 धावा मिळाल्यात तर 2 धावांच्या साहाय्याने 35 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 गडी नक्कीच बाद झाल्यात. अर्धा संघ इथे आपण बघतोय तंबूच्या आश्रयामध्ये परत आहे तरी देखील फाईट करतात. यावेळी पुन्हा एकदा स्वीपचा अजून एक लाजवाब फटका. यावेळी स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधून प्रतीकची बॅट देखील उगवते. त्याला देखील बॅटिंग करण्यासाठी निमंत्रित केलंय. बॅटिंग खूप चांगली करतोय आणि 2 चेंडू त्यांनी या षटकामध्ये वसूल केल्यात. 39 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि ज्या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्या धाव फलकावर 39 धावा आल्यात. फायटिंग टोटल नक्कीच मिळालाय. गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ आहे. जय हनुमान आयरे 11 संघ चांगला खेळ करत असताना आता थोड्याशा धावा बरसत आहेत. पॉवर प्लेला टार्गेट करतो शुभम देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे. कमबॅक मागच्या षटकामध्ये करून दाखवलं होतं. आता देखील आवश्यकता कमबॅकची असणार आहे. यावेळी कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका. तेवढा चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे केलाय. शॉर्ट कव्हर रिजन वरती ओमकार यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. स्ट्राईक रोटेट झाली आहे. प्रत्येक चेंडूवरती चांगला फटका येतोय. चांगली गोलंदाजी होते. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगलं क्रिकेट एकूणच आपल्याला बघायला मिळतं. कारण देखील तेवढंच मोठं आहे. जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषकामध्ये आपण आहोत. भव्य दिव्य महासंग्राम हा क्रिकेटचा बॅट आणि बॉलचा बघायला मिळतो आपल्याला. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील ब्लॉकरचा वापर केला. धावचीची शक्यता असणार आहे. फेकी देखील योग्य त्या दिशेवरती केली कारण जर प्रतीक यांची विकेट इथून मिळाली तर मॅच मध्ये शिरकाव पूर्णपणे बघायला मिळेल आपल्याला. जय हनुमान आयरे 11 या संघाचा. 5 चेंडू 41 धावा धाव फलकावरती. 5 गडी बाद. विजय स्टार दिवेश 11 विजय स्टार हा संघ. पुन्हा एकदा लास्ट बॉल शेवटचा चेंडू. पॉवर प्लेच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू म्हणजे अजूनही 7 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. 41 धावा झाल्यात धाव फलकावरती. फायटिंग टोटलच्या जवळ नक्कीच पोहोचतोय. यावेळी फुल टॉस आहे. नो चेंडू असणार आहे आणि नो +4 म्हणजे मिळणार आहेत इथून 5 धावा. यष्टी रक्षकांनी चूक केली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 खेळाडू आपण बाहेर तैनात करू शकतो. म्हणजेच यावेळी फाईन लेग आहे पण थर्ड मॅन नाहीये आणि त्याच रिजन वरून यष्टी रक्षकाच्या चुकीमुळे 5 धावा इथे गिफ्ट मिळतात. धावा किती झाल्यात? 46 धावा झाल्यात धाव फलकावरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल शेवटचा चेंडू. शुभम यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकरचा वापर केला. धावचीची शक्यता असणार आहे पंचांकडे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि अशाच प्रकारे
प्रतीक शेट्टी यांची देखील खेळ इथे संपुष्टात आली आहे. खूप मोठा झटका इथे लागलाय. दिविज 11 विजय स्टार संघाला. षटक संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 46 धावा आहेत. 6 गडी बाद. दिविज 11 विजय स्टार संघ. डीजे एक खेळाडू अतिरिक्त आपला 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. पंच 6 नाही तर 5 खेळाडू फक्त बाहेर तैनात असू शकतात, कारण की वेळेच्या अवधीचा विचार केला तर 16 मिनिटं कधीच उलटली आहेत. फक्त 5 खेळाडू आता 15 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात करू शकतात. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा आहेत धावफलकावरती. पहिला चेंडू अगदी स्क्वेअर फिक्सला. नो बॉल नक्कीच पंच कॉल करणार आहेत. त्या ऍक्शन वरती थोडासा रिलीज पॉइंट वरती ताबू नव्हता. तिथे रिलीज अगदी लेट झालाय आणि त्यामुळे तो चेंडू यावेळी पुढे सरसावले. वेगीचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एका धावेवरती ते सीमित करून ठेवलंय. क्रिकेटमध्ये सगळ्यात सेफ जागा मानली जाते म्हणजे अगदी यष्टीरक्षकाच्या वरून किंवा मग गोलंदाजाच्या वरून. यावेळी पुढे सरसावले होते. पुढे सरसावून बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली बॅकअप इथे मिळालाय. हा बॅकअप मिळाला नसता तर कदाचित इथे देखील एक्स्ट्राच्या स्वरूपाने, ओव्हरथ्रोच्या स्वरूपाने अतिरिक्त धाव बघायला मिळाली असती. धाव फलकावरती 49 धावा झाल्यात धाव फलकावरती. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढे सरसावले होते. बॅटची कडा लागते. शॉट वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शॉट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 50 धावा झाल्यात धाव फलकावरती. दिविज 11 विजय स्टार या संघाच्या 50 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 बॉल्स टू गो. यावेळी चांगला फटका, तेवढा चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण शॉट कव्हर वरती होत आहे. पुन्हा एकदा ओमकार असणार आहे आणि ओमकारने नक्कीच गाजवलाय तो रिजन. कव्हर रिजन वरती फिल्डिंग करणं तेवढं फारसं सोपं कार्य नसतं, तरी देखील चांगली फिल्डिंग केली आहे. 51 धावा आणि अशाच प्रकारे चेंडू निघून चाललाय. 9+4 चेंडू गेलाय दन 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 करत सीमारेषा पार देऊन गेलाय 5 धावा. चेंडूचा खेळ झालाय. 2चा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. यशांच्या बाहेर चेंडू निघून गेला. फाईट बॉल नक्कीच पंच इथे घोषित करतात. 4 चेंडू. यावेळी एलिव्हेशनला अजून एक बॅटर कंट्रोल करू शकलेला नाहीये आणि अजून एक विकेट, अजून एक गडीचं पतन. दिविज 11 विजय स्टार संघाचं इथे होत आहे. संदीप येतात बॅटिंगसाठी. शेवटचा चेंडू फेस करायला. इनिंग मध्ये लास्ट बॉल. 57 धावा धाव फलकावरती. यावेळी चेंडू नक्कीच नो असणार आहे. यष्टीरक्षकांनी पुन्हा एकदा चूक केली आहे आणि हा तोच खेळाडू आहे ज्या खेळाडूने एक अप्रतिम झेल टिपला होता. या मॅचचा, या स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वात चांगला झेल टिपला होता. त्याकडून देखील थोडीशी चूक होत आहे आणि हे सर म्हणतो आपण की क्रिकेटमध्ये त्या मोमेंटम जे असणं आपल्याकडे खूप गरजेचं असतं. या 5 अतिरिक्त धावा ऍड होणार आहेत. दिविज 11 विजय स्टार संघाच्या खात्यामध्ये. धावा किती झाल्यात धाव फलकावरती? 62 धावा धाव फलकावरती झाल्यात. 62 धावा. अजूनही शेवटचा चेंडू फेकायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती सर्वेश आहे. हा देखील चेंडू नो असणार आहे आणि हा देखील चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. अजून एक आलाय चौकार. यस डीजे.
67 धावा धावफलकावरती यावेळी कंप्लीट झाली आहे. जो संघ अडचणी खाली होता, धडपणा खाली होता, त्या संघाने देखील धावा किती बनवल्यात आणि उच्चांक गाठलाय. का म्हटलं जातं या संघाला, ज्या संघाच्या नावामध्येच विजय, दिविज 11 विजय स्टार संघाने उच्चांक गाठलाय. जिंकण्यासाठी बनवायच्यात जय हनुमान आयरे 11 संघाला 69 धावा जिंकण्यासाठी इथे बनवायच्यात 5 षटकांच्या मॅच मध्ये. मी तुर्तास थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका, आपण बघत राहा, एन्जॉय करत राहा. जयरागाई क्रिकेट क्लब आयोजित जयरागाई क्रियाज 11 चषक 2025 आणि त्याचं हे पर्व, या पर्वासाठी पुढच्या इनिंग साठी मी कॉम्बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय कोया गावातील एक खूप चांगला स्पॉन्सरशिप हे नाव बोलतोय तो आहे का, कुठे कुठे लिहिलंय, कुठे लिहून दे ना एक प्रॉपर. आहे काय बाई, चेतन विष्णू पाटील, सागर भरत थँक्यू सो मच मनीष बागले, त्यांचा आवाज आपण होता ऐकला. आपण बोलवात स्पर्धेकडे काहीच मान्यवर त्यांच्याकडनं स्पर्धेला आम्हाला खूप मोठं सहकार्य, लाख मोठं सहकार्य लाभलं. ते आमचं आपण बघतोय. श्री चेतनजी विष्णू पाटील समाजसेवक चिंचोळाचा पाडा, त्यानंतर श्री सागर भरत संते उसरगर, त्यानंतर श्री प्रशांत चंद्रकांत मात्रे उद्योजक चिंचपाडा, त्यानंतर श्री जनार्दन परशुराम मात्रे नगरसेवक माडी स्थायी समिती सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका दानशूर जाते, श्री प्रल्हाद परशुराम मात्रे माननीय परिवहन सदस्य KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिका, सर्व दानशूर त्यांचं खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतो. त्यासोबतच प्रणित काठे उद्योजक नवापाडा, सोबतच समीर बाला मात्रे मोठा गाव, त्यानंतर गोरखनाथ बाला मात्रे समाजसेवक, विकास दादा मात्रे नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्यानंतर राकेश म्हात्रे उद्योजक डोंबिवली, अजय अजय खारे मोठा गाव, त्यानंतर विजयदादा रामदास भोईर उद्योजक देवीचा पाडा, त्यानंतर मनोज झेवनजी मात्रे देवीचा पाडा, त्यानंतर प्रवीण शिंदे डोंबिवली, राजेशजी वजे चिंचोळाचा पाडा, सुभाषजी जोशी नवापाडा, सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बोलवत मैदानाकडे सामन्याला करूया सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन टाइम वॉच करूया सुरुवात. शेवटच्या मॅचला लॉट मधील तिसरी स्पीडअप करायचं. 10चा अगोदर आपल्याला स्पर्धा मात्र आज कव्हर करायचं. ओ चांगले बिल्डिंग पॉइंट गलीला अडवला, बॉलला झेप घेतली, बॉलवरती एकच धाव. भाऊ तिथे उभे होते, प्रशांत तिथे उभे होते, एकच धाव मिळाली. केवळ आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय 68 धावा धावफलकावर लागल्या. 69 धाव्यांचा पाठलाग करतोय, स्वीप केलाय, पटका चांगला, फिल्डर आहे तिथे रोहित, एकच धाव. एका बाजूला आपण संघ बघतोय विजय स्टार आणि त्याच्यासोबतच जय हनुमान आयरे 11. ओ चांगला बॉल वेगाने बीट केलाय, डायरेक्ट हिट, पोहोचलाय फलंदाज सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. 69 धाव्यांचा भला मोठा धाव्यांचा डोंगर पार करायचंय. तो बॉल आजच्या दिवसातील उच्चांक गाठला तो म्हणजे विजय स्टार संघाने आणि 69 धाव्यांचा लक्ष ठेवलंय. ते आपण बघतोय जय हनुमान आयरे 11 या संघासमोर सलामी जोडी खेळते. 3 बॉल झाले, 3 धावा धावफलकावरती लागलेत. एका बाजूला विकी तर एका बाजूला सर्वेश. गोलंदाजी ट्रॅकवर आहे गोलंदाज सनी. ओ टॅप केलाय स्वतः सनी, डायरेक्ट हिट झालं नाहीये, डायरेक्ट हिट झालं नाही, पोहोचलाय फलंदाज. एकच धाव मिळेल, 1 ने धाव 4 वरती.
4 बॉल 4 धावा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर गोलंदाज सन्नीकडनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. स्विच हिट केलंय, चांगली फिल्डिंग होते. पुन्हा एकदा तिथे गल्लीमध्ये फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव मिळेल. एकेका धाब्याने काही एक होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. विजयापर्यंत पोहोचायचंय तर चौकार मारणं अनिवार्य. पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज सन्नीने केली आहे. ओ फटका इथे चांगला. पुन्हा एकदा फिल्डर तिथे होते प्रशांत उर्फ भाऊ. चांगली फिल्डिंग आहे. झेप घेतली बॉल वरती. चौकार अडवलाय. एकच धाव मिळाली. 3 धावा वाचवल्या. फलंदाजाने सुद्धा कौतुक केलं. एवढी चांगली फिल्डिंग मैदानावरती सुरू आहे ते आपण बघतोय. भाऊ कडनं उर्फ प्रशांत हा मैदानावरती षटक झाला संपन्न. पहिल्या धावा फलकावरती आपण बघतोय एकूण 6 सिंगल 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 असं समीकरण प्रत्येक बॉल वरती बघायला भेटलं. ऋषी येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती करायचं. 69 आहेत. 6 झाल्यात. अजूनही 24 बॉल 63 धावेची गरज आहे. टायमर वॉच सुरू आहे. 3 मिनिटं झालेली आहेत. 16 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असणार आहे पहिल्या 4 षटकांसाठी. साकेटला सर्वेश, नॉन साकेटला आपण बघतोय फलंदाज विकी. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषी आलाय. स्विच करायचं तर पुन्हा एकदा बॉल 5ची कडा घेऊन मागे चाललाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल सन्नी यांनी आता ऋषीकडनं. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात केली आहे. हो वेगवान बॉल. काय फटका होता गोळीच्या वेगाने. तेवढीच चांगली फिल्डिंग. मिड ऑनला मामा उभे होते तिथे म्हणजायचं. संदीप चांगली फिल्डिंग. बॉल अडवला जातोय. फेकी केली जाते. एकच धाव मिळेल. 1-7 वरती. पुन्हा स्विच हिट. वारंवार प्रयत्न स्विच हिटचा. वारंवार तोच प्रयत्न. डॉट बॉल येत आहेत. फटका चांगला सरळ दिशेने चांगला गोलीच्या वेगाने. बॉल साइड स्क्रीनला धडक मारतोय. तो डावातील पहिला चौकार. संघर्ष करतोय. थँक्यू डीजे थांबायचं. संघर्ष करतोय मैदानावरती विकी. आणि अखेर विकीच्या बॅटमधनं आला पहिला चौकार. हो काहीतरी आगळा वेगळा करायचा प्रयत्न. मागे खेळून काढलाय. बॉल चाललाय सीमा पार. पहिल्या टप्प्यावर लॉंग स्टॉकला सलगचा दुसरा चौकार. पाच बॉल 15 धावा फलकावरती. शेवटचा बॉल असलेला षटकातील गोलंदाज ऋषी थोडासा मागडा तर ठरतोय. 2 चौकार आलेत पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त 6 धावा. फटका इथे चांगला आहे. गॅप मोठी आहे. हो चांगली फिल्डिंग झाली. बॉल अडवला जातोय. मिळेल फक्त एकच धाव. 1ने सिंगलने पुढे जाईल. स्कोर बोर्ड आपण बघतोय 16 धावा. 10 धाव्याचं षटक आपल्याला बघायला भेटलं गोलंदाज ऋषीचं पहिल्या ओव्हर मध्ये. फक्त 6 धावा. आणि आता इथनं 10 धावा खर्च केल्या गोलंदाज ऋषीने. षटक संपन्न 2 षटका. धावसंख्या बिनबाद. धावफलकावरती 16. 6 मिनिटं झालेली आहेत. या मॅच नंतर लॉर्ड्स केले जातील. चिठ्ठ्या उडवल्या जातील. जसा हा सामना संपेल तसा आपण तिन्ही संघांमध्ये ड्रॉ करूयात. अठरा बॉल 53ची गरज अजूनही.
मैदानावरती हा फटका चांगला आहे. विकी संघर्ष करत होता स्विच हिट साठी आणि अखेर त्याच्या बॅटमध्ये येतो हा स्विच हिटचा पहिला चौकार. पाणी दे पाणी दे ऐ! पाणी 32 कुणी आणली बाबा. नाही पूर्ण मॅच मध्ये 5 तर 9 ला पंजे आले 4 आले 4 आणि 12 वाईट. पहिला बॉल चौकाराने स्वागत केलं. आपण बघतोय गोलंदाज प्रशांतच्या ज्या प्रशांतने चांगली फिल्डिंग केली होती. अखेर त्याने ज्या दिशेला चौके वाचवले होते त्याच दिशेला चौका आला. हो चांगला बॉल आतमध्ये तो टप्पा पडल्यावरती डॉट बॉल येतोय. चौकारानंतर कमबॅक करणारा बॉल गोलंदाज प्रशांतचा उर्फ भाऊ गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. स्टेप आउट झालाय. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहे. मिड ऑफला एकच धाव मिळेल. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावर बघतो आपण एकूण धावा 21-21. 21 धावा फलकावरती. व्हाईट बॉल येतोय आउटसाइड लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आव्हानदारने 22 धावा फलकावरती. भल्या मोठ्या धावांचा डोंगर पार करायचा. स्टेप आउट शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर येतोय तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव. एक धाव्याने काही एक होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील. चौकार मारावे लागतील तरच धावांचा पाठलाग करता येईल. संघर्ष करावा लागेल मैदानावरती कारण की 69 करायचे. पुन्हा स्विच हिट. विकी प्रयत्न फसतोय. अजून एक डॉट बॉल येतोय. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. गोलंदाज प्रशांतचा अजून एक डॉट बॉल येतोय. षटक संपन्न झालंय. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती एकूण 23. 12 बॉल 46. अजूनही 12 बॉल आणि आता 46 म्हणजे 23.00च्या सरासरीने पाठलाग करायचा. 12 बॉल 46चा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. गोलंदाज आता ऋषी. फटका चांगला हो. गोळीचा वेगाने फटक्याने चटके बसले जणू काय. बॉल सीमा पार येतोय सर. त्याच्याकडून फेकून दे ना तिकडे. त्याचे हवे आहे का तुला? कशाला फेकून देतो. हा अजून हवे म्हणजे 11 बॉल 42 गरज चौकाराने केले. स्वागत ऋषीचं पुन्हा एकदा फलंदाज सॅकडेनला आपण बघतोय. सर्वेश हो फटका इथे चांगला आहे. फिल्डिंग तेवढीच चांगली झाली आहे. बॅकअप मध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. अगदी पहिल्या आणि चौथ्या ओव्हर प्लेचा पॉवर प्ले एक वेगळं समीकरण या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. यावर्षी 4थ्या वर्षामध्ये स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. दिवस पहिला आणि या रात्रीच्या सत्रामध्ये आपण सामने एन्जॉय करतोय. यानंतर ड्रॉ केला जाईल. ड्रॉ नंतर अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. स्पीडअप करायचं. 10च्या अगोदर आपल्याला सामने पूर्ण कव्हर करायचे आहेत. मागे चाललाय बॉल देऊन जाईल. अजून 4 धावा. चौकार येतो फलंदाज विकीच्या बॅटमधनं. ते चौकार अगोदर हवे होते ते आता उशिराने येत आहेत. 4ने धावफलक पुढे चाललंय. 32 3 चेंडू 32 धावा. धावफलकावरती ऋषी पुन्हा त्या ट्रॅकवर सज्ज होतोय. विकी समोर असेल. सलामी जोडी केली त्या केलपट्टीवरती. 69चा पाठलाग करतायत. तो ऑर्कर लाईनचा बॉल. सुरेख गोलंदाजी होते. काय चेंडू होता. गद्दी 2 पायांचा मधोमध चेंडूची फेकी केली. यॉर्कर लेंथ. एकच धाव मिळाली. धावफलक एकने पुढे जाईल. धावफलकावरती 33 धावा.
सुद्धा दिसतोय बॉल वरती फौज मध्ये फक्त मिळेल एकच धाव. 10 फलक 1 पुढे जाईल. 10 फलकावरती बघतोय 34 धावा. बॉल झाले एकूण 5. 7 बॉल आणि अजूनही 35 धावेची गरज. 7 चौकार जरी आले तरी सामना आता इथनं जिंकता येणार नाही. सगळ्याला विकी पुन्हा स्विचित. पुन्हा तोच प्रयत्न. आता रन आउट. फलंदाज बाद. पहिली विकेट 34 वरती. आता बॉल शिल्लक असतील 6. धावांची गरज 35. जोपर्यंत टुर्नामेंट सुरू आहे तोपर्यंत बॉल दिला जाणार नाही. येणाऱ्या बॉल 6 धावांची गरज. 35 गोलंदाजी ट्रॅकवर. प्रतीक बॅटर 9 सेकंड आपण बघतोय. रोहन 6 बॉल 35 ची गरज. टाकायला सर्वेश. 6 चौकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही. गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. पहिलाच बॉल लाईन खराब आहे. अवांतर धाव ऍड केले जायला फलकावरती. 35 धावा. 6 बॉल अजूनही 34 ची गरज. फटका इथे चांगलाय पण क्षेत्ररक्षक गवसलाय. फलंदाज होतोय बाद. सलामीचा सर्वेशही आता डगआउटला. हार्दिक हार्दिक स्वागत. जरा काही क्रियांश 11 चषक आला तमाम मान्यवरांचं हार्दिक स्वागत. आणि ते बॅट स्लिडिंग आहे. फलंदाज बाल. सलगचा दुसरा धक्का. धक्का क्रमांक 3 मैदानावरती. हो हॅट्रिक बॉल होता. लाईन खराब आहे म्हणजे ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल अजूनही ऑन असेल. गोलंदाज प्रतीक साठी या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक बघायला भेटलं का. 2 चौकारांसाठी फलंदाज साहिलला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आकाश उर्फ अक्कू कडनं. ओ चांगला बॉल. डॉट येतोय. निर्धाव चढून सामता होती. बॉल झाले एकूण 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. सेकंडला साहिल. 2 चौकार आले तर 500 रुपये स्विचित करायचंय. चाललाय 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 सीमा पार. येतोय चौकार. पहिली कोण मॅच विन ते सांग पटकन मला. एक गावदेवी कोपर आहे गावदेवी खोपर आहे आणि एक गौतम त्यांची ती अम्या. शॉट. फटका इथे चांगला होता. एकच धाव मिळेल. 5 बॉल 41. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आता फक्त औपचारिक शिल्लक असतील. एक लिगल डिलिव्हरी. सामना संपलाय आणि इथनं सुद्धा रनआउट.
फलंदाज होतोय बाद आणि इथनं सामना जिंकलाय विजय स्टार या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन विजय स्टार.